तुम्हाला ऐकून हे नवल वाटेल की जे लोकांना वाटतं की गुडघा दुखायला लागला म्हणजे ऑपरेशन लागणार, तर माझे जरी नी स्पेशालिटी प्रॅक्टिस असेल तरी 90% लोकांना ऑपरेशन लागत नाही. आमच्याकडे नाशिकमध्ये एक चांगल्या पदावरती पॉलिटिशियन आहेत. त्यांनी वजन कंट्रोल केलं. त्यांचं एक्सरेमध्ये जरी गुडघे नी रिप्लेसमेंट लागेल इथपर्यंत जात होते त्यांचे गुडघ्यांची झीज, पण वजन कमी केल्यानंतर त्यांचं आत्तासुद्धा 3-4 वर्ष झाले ही ॲब्सोल्युटली ते छान चालतायत, व्यायाम करतायत, फिरतायत. एक्सरे एक चित्र दाखवतोय, पण त्यांचं वजन कमी झाल्यामुळे त्यांना डे टू डे कामामध्ये काही बांधिलकी येत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. सो एवढा चांगला फरक हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि वजन कमी करणं हे ठेवू शकतं. सो त्या म्हणायच्या की मी जे करते ते माझ्या मनापासून करते, माझ्यासाठी करते आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला चीट करत नाही, म्हणून माझे गुडघे एवढेच. त्यांना मी विचारलं होतं की का म्हणजे 70+ तुम्ही एवढे हाय स्ट्रेनियस कथक ॲक्टिव्हिटी करता तुम्ही, तर त्यांचं हे उत्तर होतं. सो आय थिंक तो सायकोलॉजिकल फॅक्टर सुद्धा काम करतो. हाय, कसे आहात सगळे? गुडघेदुखी ह्या सर्वसामान्य लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल आज आपण बोलतोय आणि त्या संदर्भात आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत नाशिक इथले प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सागर केळकर. हॅलो डॉक्टर, तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सागर केळकर नाशिकला, मी मगाशी बोलले तसं त्यांची तिथे प्रॅक्टिस आहे. त्यांचे सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि बाकी त्यांना जर कोणाला तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याशी संपर्क साधू शकता याविषयीचा तपशील आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यांच्याशी जे कोणी गरजू असतील त्यांनी जरूर संपर्क साधा. गुडघेदुखीची नेमकी कारणं काय? सो गुडघेदुखी हे 2 कारणांनी होऊ शकते. एक तर लागल्यामुळे काहीतरी इजा झाल्यामुळे किंवा न इजा होता. आता इजा झाल्यामुळे प्रत्येक वेळेस फ्रॅक्चरच झालं पाहिजे असं नाही आहे. गुडघ्याभोवती स्नायू असतात, लिगामेंट असतात, कार्टिलेज म्हणजे कुर्च्या असते, त्याला काही इजा झाली तरी गुडघे दुखतात. ती सॉफ्ट झाली असेल, पिळली गेली असेल तरी दुखतात. त्यानंतर लागल्यानंतर फ्रॅक्चर झाल्यानंतर ऑब्व्हियसली गुडघे दुखणं साहजिक आहे. आता हे झालं लागल्यामुळे किंवा इजा झाल्यामुळे. न इजा व्हायची कारणं पण तेवढीच कॉमन आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ओव्हर यूज किंवा स्ट्रेस. जसं गुडघे खूप वेळ बेंड करून बसण्याचं काम असेल, खूप वेळ उभं राहून काम असेल, त्याच्यामुळे पण त्या ओव्हर यूजमुळे किंवा ताणतणावामुळे गुडघे दुखू शकतात. दुसरी गोष्ट आहे इन्फेक्शन. काही इन्फेक्शन असेल जॉईंटमध्ये त्याच्यामुळे दुखू शकतात. वातामुळे दुखू शकतात. आता वात हा वात बरेच प्रकारचे असतात. सगळ्यात कॉमन आहे युरिक ॲसिडमध्ये होणारा वात, त्याच्यामुळे गुडघे दुखू शकतात. आणि इन जनरल समजा त्याच्यावरती आपण खूप जास्त न त्याचं काळजी घेता त्याची जर खूप वापर करत राहिलो तर मग कोणत्याही चांगल्या मशीनसारखं ते कधी कधी आपल्याला त्रास देतं. तसं गुडघे पण आपले त्रास द्यायला लागतात ओव्हर यूजमुळे. ही मेन कारणं आहेत गुडघे दुखायची. वजन जास्त असल्यामुळे गुडघ्यावर ताण येतो, कारण की आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या शरीराचं वजन एक पॉईंट असा येतो आपल्या चालण्याच्या सायकलमध्ये की पूर्ण शरीराचं वजन हे आपल्या त्या गुडघ्यावर आणि खुब्यावर, घोट्यावर आलेलं असतं. सो ते जर वजन जास्त असेल तर ऑटोमॅटिकली गुडघे दुखायचे चान्सेस जास्त असतात. काही लोकांची प्रोपेन्सिटी म्हणजे त्यांचं ठेवण अशी असते गुडघ्यांची की त्यांना जास्त चान्सेस असतात गुडघे दुखायचे. जसे काही नॉक्ड नीज असतात, त्याच्यामध्ये गुडघे दुखायचे जास्त चान्सेस असतात. काही लोकांचे गुडघे लवचिक असतात, हायपर एक्सटेन्शन म्हणतो आपण त्यांना, त्याच्यामध्ये गुडघे दुखण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर गुडघ्याला जे हाडं सांभाळतात त्याचं ठिसूळपणा असेल म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, त्याच्यामुळे पण आपल्या गुडघ्याचं दुखायला लागतात. त्याचं तीव्रता कमी जास्त असते, त्याला लागणारी ट्रीटमेंट वेगवेगळी असतात. पण तुम्हाला ऐकून हे नवल वाटेल की जे लोकांना वाटतं की गुडघा दुखायला लागला म्हणजे ऑपरेशन लागणार, तर माझे जरी नी स्पेशालिटी प्रॅक्टिस असेल तरी 90% लोकांना ऑपरेशन लागत नाही. औषधं गोळ्या गरज असल्यास आणि मुख्य म्हणजे व्यायाम आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन
याच्याने बऱ्यापैकी गुडघे हे स्वतः असे आपले डेव्हलप होऊन जातात की ते डे टू डे या कामाला सशक्त होतात आणि त्रास देत नाही. लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे नी पेन क्युअर होणं किंवा गुडघे पूर्ववत होणं याचं हे किती असतं प्रमाण मग? सो गुडघे पूर्ववत होणं आहे असं मला पर्सनली वाटतं की हे थोडं मिसनोमर आहे. अच्छा. जसं आपलं वय पूर्ववत होईल का? नाही. तसे गुडघ्यांचं वापर दररोजचा आहे. ते पूर्ववत नाही, पण आपल्या डे टू डे कामाला सक्षम व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले एकतर गुडघे लवचिक ठेवणं आणि वजन कंट्रोल ठेवणं. वजन कंट्रोल ठेवल्याचं एक एक्झाम्पल मला आठवतं. आमच्याकडे नाशिकमध्ये एक चांगल्या पदावरती पॉलिटिशियन आहेत. त्यांनी वजन कंट्रोल केलं. त्यांचं एक्सरेमध्ये जरी गुडघे नी रिप्लेसमेंट लागेल इथपर्यंत जात होते त्यांच्या गुडघ्यांची झीज, पण वजन कमी केल्यानंतर त्यांचं आत्तासुद्धा 3-4 वर्ष झाले ही ॲब्सोल्युटली ते छान चालतायत, व्यायाम करतायत, फिरतायत. एक्सरे एक चित्र दाखवतं आहे, पण त्यांचं वजन कमी झाल्यामुळे त्यांना डे टू डे कामामध्ये काही बांधिलकी येत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. सो एवढा चांगला फरक हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि वजन कमी करणं हे ठेवू शकतं. आणि त्यांची नी रिप्लेसमेंट सर्जरी टळली म्हणजे ती करावी लागली. सध्या नाही गरज आहे त्यांना, अच्छा. कारण की एक्सरेला आपण ट्रीट नाही करत ना, आपण पेशंटला ट्रीट करतो. पेशंटला जर दुखत नाही आहे तर नी रिप्लेसमेंट करून करणार काय आपण? पण म्हणजे एक्सरेमध्ये असे काही जरी हे आले फाइंडिंग झाली की काय आता फारच करावी लागेलच, करावी पर्याय लागेल, नाही दुसरा. पर्याय नाही, तरी पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून एका पॉइंट पर्यंत तुम्ही ती टाळू शकता. नक्कीच नक्कीच टाळू शकता, पुढे ढकलू शकता. आणि वय बरोबर एज ब्रॅकेटमध्ये आल्यानंतर जेव्हा गुडघे झिजले जातात तेव्हा मग ॲक्च्युली नी रिप्लेसमेंट करणं हे जास्त तुमच्या एजला साजेश होऊन जातं. नाही तर आजकालच्या डे टू डे कामामध्ये स्ट्रेसमध्ये बऱ्यापैकी यंग लोकांनासुद्धा ही नी रिप्लेसमेंटची वेळ दुर्दैवाने यायला लागते, कारण की त्याची काळजी घेतली जात नाही. जसं तुम्ही गाडी आहे तुमची, तुम्ही जर त्याची चांगली काळजी घेतली तर ते कित्येक वर्ष चालेल. त्याची चांगली सर्व्हिसिंग केली तुम्ही तर की बरेच वर्ष चालेल. तसं गुडघ्यांचं आहे. तुम्ही इट्स लाईक अ मशीन, तुम्ही जेवढी त्याची काळजी घ्याल तेवढं ते तुम्हाला साथ देईल. तर हे गाडी आणि मशीन जर आता म्हणजे तुम्ही बोललात त्याच्यावरनं मला एक असं जाणवलं की बऱ्याचदा आपण म्हणजे गाडी जेव्हा असते तिचं ते व्यवस्थित फंक्शन सुरू होण्यासाठी एक लुब्रिकेशन म्हणून आपण म्हणून त्याला हे करतो. बरोबर त्याच्यासाठी. बरोबर. गुडघ्यांच्या बाबतीत एस्पेशली आयुर्वेदाचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यानुसार आयुर्वेदिक जे वैद्य असतात ते सांगतात की तुमच्या आहारामध्ये मॉडरेट प्रमाणामध्ये तेल, तूप, स्निग्ध पदार्थ असायला हवे. बरोबर. मॉडर्न जे सायन्स आहे वैद्यकीय शास्त्र तर त्याचा पण हा सेम हे आहे की ते काय सांगतं की गुडघ्यांचं म्हणजे आरोग्य चांगलं राखण्यासाठी पाहिजे खायला की अजून काही वेगळा तुमचा आहे? सो डाएटमधून जेव्हा आपण काय गोष्टी देऊ शकतो. आता गुडघ्यांमध्ये जॉईंट फ्लुइड असतं, गुडघ्यांमध्ये हाडं असतात, लिगामेंट्स असतात आणि मसल्स असतात. तर ह्या गोष्टींसाठी काय करू शकतो? मसल्ससाठी व्यायाम, ल्युब्रिकेशनसाठी व्यायाम आणि काही प्रमाणात डाएट. जसं बेसिकली अँटीऑक्सिडंटवाले आपलं पालेभाज्या, काही फळं असतात, बेरीज म्हणतो आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले अँटीऑक्सिडंट्स असतात जे जॉईंटमधला त्रास ते काढून घेण्याचा एक प्रमाणात मदत करतं. ल्युब्रिकेशनसाठी जे नॅचरल ऑइल्स असलेले नट्स म्हणतो आपण, ड्रायफ्रूट्समधले नट्स म्हणतो, फ्लॅक्स सीड्स आहेत, चिया सीड्स आहेत, वॉलनट्स. सो त्याच्यानी थोडी का होईना मदत होत राहते. आणि हे प्रत्येक दृष्टिकोनातून आपण गुडघ्याची काळजी घेतली तर ते क्युम्युलेटिव्ह थेंबे थेंबे तळेसाचेसारखं होतं. असं नाही म्हणजे ब्रशिंगसारखं येते. ते तुम्ही 2 महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे जाऊन दात साफ केले तर दात हेल्दी राहतील असं नाही. दररोज 5 मिनटं ब्रश करणं गरजेचं आहे. तसं आहे हे डाएटमध्ये, लाईफस्टाईलमध्ये. ह्याच्याने आपण थोडं क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आणून आपण गुडघ्याची हेल्थ चांगली करू शकतो. आणि डाएट हा त्याच्यामधला आयुर्वेदाने जे जाणलेलं आहे की प्रायमोडियल प्रिव्हेन्शन म्हणतात, म्हणजे प्रायमरी कॉजलाही प्रिव्हेंट करायचं. त्याच्यामध्ये हा डाएट हा मदत करतात. जसं मी म्हणालो की अँटीऑक्सिडंट, बेरीज हे सगळं असलेलं, अँटी इन्फ्लेमेटरी जसं हळद आहे, आलं आहे,
याच्याने नॅचरली आपल्या जॉईंटमध्ये अँटी इन्फ्लमेटरी तयार होते. इन्फ्लमेशन म्हणजे काय, बॉडी रिॲक्शन कोणत्याही स्ट्रेसला जी होते, जॉईंट रिॲक्शन, सूज येते, ते कमी करण्याचे हे रॉ मटेरियल्स प्रोव्हाइड करतं. सो डाएटचा नक्की भाग आहे आपल्या जॉईंटमध्ये लुब्रिकेशन किंवा हेल्थ मेंटेन करण्यासाठी. व्यायाम हा अजून एक मोठा हे आहे, हो टॉपिक आहे. बरोबर, ॲब्सोल्युटली. आणि गुडघ्यांसाठी व्यायाम असे स्पेसिफिक वेगळे काही आहेत की नुसतं चालणं हा एक व्यायाम गुडघ्याला पुरेसा आहे? चालायचं असेल तर ते कसं? आणि याचाच एक सब क्वेश्चन म्हणजे की गुडघे तुमचे दुखतायत आता, त्या केसमध्ये तुम्ही व्यायाम करू शकता का, करावा का, किंवा केला तरी त्याचं हे कसं असावं, किंवा फ्रिक्वेन्सी किंवा किती प्रकारात म्हणजे थोडं म्हणजे एक आम्ही या प्रश्नासाठी थोडं एक ऑल इन्क्लुझिव्ह किंवा एक थोडंसं सगळ्या पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेऊन उत्तर अपेक्षा आहे की. माझ्या प्रॅक्टिसमध्ये ॲटलिस्ट जसं मी म्हणाल 90% लोकांना ज्यांना ऑपरेशनची गरज लागत नाही त्यांना मदत होते ती व्यायामाने. आणि व्यायामामध्ये हे एक्सरसाइजेस आहे आणि फिजिओथेरपी आहे. आता एक्सरसाइजमध्ये टार्गेट स्पेसिफिक पण आहे आणि जनरल पण आहे. चालणं जे आहे ही खूप चांगला व्यायाम आहे, पण तो फक्त जॉईंटसाठी नाही, कार्डिओ रेस्पिरेटरी म्हणजे आपल्या नॉर्मल फिटनेस हेल्थसाठी आहे, वजनासाठी आहे. गुडघ्यासाठी स्पेसिफिक व्यायाम आहेत ज्याच्यामध्ये गुडघा हा जसं मी म्हणालो त्याचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात आणि प्रत्येकाला आपल्याला सर्व्हिस करायची असते व्यायामाने. मसल्स चांगले ठेवण्यासाठी रेझिस्टन्स ट्रेनिंग आहे. लोकांना वाटतं रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे मी आता कोणत्या वयात जाऊन काही जिममध्ये वजनं उचलायला पाहिजे का, पण रेझिस्टन्स जेव्हा मसलला मिळतो, जॉईंटला मिळतो, बॉडीला मिळतो, तेव्हा ती त्याला चालना मिळते चांगलं राहायची. त्याला ऑब्व्हियसली पद्धती असते. आपण काही आवासावा काही करायला लागलो तर आपल्या ऑब्व्हियसली शरीराला त्रास होणार, पण रेझिस्टन्स ट्रेनिंगमध्ये आपले हाडं बळकट राहतात, आपले सांधे लवचिक राहतात आणि इन जनरल लुब्रिकेशन पण चांगलं राहतं सांध्यांचं, गुडघ्यांचं. आता राहिला विषय आसनं, योगासनाचा. आपला भारतभूमी ही योगासनाची भूमी आहे. तर त्याच्यामध्ये आता टार्गेट स्पेसिफिक आपण जर म्हटलं तर ताडासन आहे, विदर्भासन आहे. असे आसनं आहेत जे गुडघ्यांचा जो मांडीचा मसल, क्वाड्रिसेप्स म्हणतो आपण, आपला ग्लुटियस मसल म्हणतो आपण म्हणजे कमरेचा, आणि हॅमस्ट्रिंग म्हणजे पायामागचे मसल, हे शरीरातले खूप मोठे मसल्स आहेत. त्याचा खूप मोठा परिणाम होतो सगळ्या जॉईंट्सवरती पायांचा. त्यांना जेव्हा आपण लवचिक आणि स्ट्रॉंग ठेवतो तेव्हा आपल्या सगळ्या जॉईंट्सवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. आता फिजिओथेरपी किंवा बेसिक व्यायाम जे आम्ही शिकवतो ज्याच्यामध्ये गुडघ्याची वाटी टाईट करणं झालं, हॅमस्ट्रिंग, ह्याला आयसोमेट्रिक एक्सरसाइजेस म्हणतात. आयसोमेट्रिक म्हणजे काय, मीटर म्हणजे लेंथ. जेव्हा आपण जिमचे व्यायाम करतो तेव्हा आपण वजन सेम ठेवतो, मीटर म्हणजे लेंथ मसलची चेंज होत राहते. जेव्हा आयसोटोनिक म्हणतो, आयसोटोनिक म्हणजे टोन चेंज होत राहतो. म्हणजे जेव्हा कोणताही आपण घट्ट पकडून ठेवलं त्या पोझिशनमध्ये तर कसं ताण वाढतो मसलमध्ये, तसं ते टोन वाढतो. आयसोमेट्रिक म्हणजे टोन वाढतो पण मीटर म्हणजे लेंथ सेम राहते. तसे काही स्पेसिफिक व्यायाम आहेत जसं क्वाड्रिसेप्ससाठी, आपल्या गुडघ्याच्या वाटीसाठी आहे, हॅमस्ट्रिंगसाठी आहे. ते आपल्या गुडघ्याला चांगलं हेल्दी ठेवण्यासाठी खूप चांगलं मदत करतात. फिजिओथेरपी जी आहे ती पण टार्गेट स्पेसिफिक असू शकते, ज्याच्यामध्ये काही ठराविक इश्यूज असतील गुडघ्यामध्ये स्पेसिफिक ठिकाणी, तर गुडघ्यामध्ये बरेच भाग आहेत, त्याला टार्गेट करणारी फिजिओथेरपी ही खूप छान मदत करते. इवन क्रिटिकल कंडिशन्समध्ये जिथे असं वाटतं की नाही आता ह्याला पुढे काहीच पर्याय नाही आहे, तरी तिथेही चांगले रिझल्ट दिसलेले हे झालेले आहेत, डोळ्यासमोर आहेत. आणि हा एक असा म्हणजे अनकन्व्हेन्शनल आहे विषय, पण एक खूप दिग्गज कथक डान्सर होत्या, त्यांचे जेव्हा एक्सरे काढले, त्यांचं वय 70+, त्यांचे जेव्हा एक्सरे काढले तेव्हा असं जाणवलं की ह्यांचे गुडघे, ते तर दररोज कथ्थक म्हणजे त्यातल्या पंडिता म्हणजे गुरु, त्यांचे गुडघे हे त्यांच्या वय वर्ष 70ला जे आहे ते वय वर्ष 50पेक्षा हेल्दी होते. जरी आपण विचार केला की कथ्थक हा केवढा जास्त स्ट्रेस देतो गुडघ्यांवर, सो त्या म्हणायच्या की मी जे करते ती माझ्या मनापासून करते, माझ्यासाठी करते
आणि त्याच्यामध्ये मी स्वतःला चीट करत नाही, म्हणून माझे गुडघे एवढेच आहे. त्यांना मी विचारलं होतं की का म्हणजे 70+ तुम्ही एवढे हाय स्ट्रेन्युअस कथक ॲक्टिव्हिटी करता तुम्ही, तर त्यांचं हे उत्तर होतं. सो आय थिंक तो सायकोलॉजिकल फॅक्टरसुद्धा काम करतो असं एवढ्या म्हणजे वर्षांचा अनुभव असं मला वाटतं की सायकोलॉजिकली जरी आपण चांगले अजून स्ट्रॉंग राहिलो तेही एक काम करतं. म्हणजे हा थोडा अनकन्व्हेन्शनल विषय पण शेअर करावा असं वाटला. गरजेचं आहे तेवढंच. आणि म्हणजे असं आम्हाला तसं तर अनुभव नाही, पण इतर लोकांकडनं हे असं ऐकलेलं आहे अशा स्वरूपाचं. म्हणजे तुमचं स्वतःवर खूप हे असेल, तेवढे तुम्ही कॉन्फिडेंटली कुठली गोष्ट आणि मनापासून करत असाल तर कुठेतरी त्याचा एक आरोग्यावर म्हणजे जे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो त्याचा. मॅनिफेस्टेशन म्हणतो ना आपण आजकाल, त्याचं खूप फॅड चालू आहे मॅनिफेस्टेशनचं. तर हे जे छोटं आहे मॅनिफेस्टेशन, की आता मला उठायचं आहे, डिसिप्लिन आहे, ते सगळं थोडं थोडं का होईना आपल्या सगळ्या जॉईंट्सवरती एस्पेशली गुडघ्यावरती काम त्याचा इफेक्ट दिसतोच. पॉझिटिव्ह पण दिसतो आणि निगेटिव्ह पण दिसतो. निगेटिव्ह म्हणजे नाही जमणार म्हटल्यावर ते गुडघे नाही जमण्यावर कसं जमेल. तो एक फेमस स्पोर्ट्स पर्सन आहे, मला नाव नाही आठवत आहे, त्यांनी म्हटलंय इंग्लिशमध्ये की दोज हू से हू कॅन अँड दोज हू से हू कांट आर बोथ युजली राईट. हो की नाही. तुम्ही जर मी करणार म्हणू शकलो, ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार, आणि जर तुम्ही मी नाहीच करू शकणार म्हटलं तर कसं प्रयत्न करणार. सो तर एक सायकोलॉजिकल वेलबिंगसुद्धा आपल्या कळत न कळत आपल्या सगळ्या शरीराच्या जॉईंट्सला पण खूप ते चांगलं मदत करतं, चालना देतं. म्हणजे केवढे आमचे पेशंट जे आता नी रिप्लेसमेंटचे आहे, मनाला त्यांनी ध्यास ठेवला की हो मला चांगल्या पोस्ट ऑपरेटिव्ह व्यायाम करायचे आहेत. कन्व्हेन्शनली जर समजा रिकव्हरीला लेट से 20-25 दिवस लागत असतील तर 15 दिवसात ते मस्त विदाऊट वॉकर येतात, चालत येतात. हे बघा डॉक्टर बसून दाखवतात बेडवर मांडी घालून. हे तुम्ही म्हणाले होते मांडी घालायची नाही, हा वेगळा विषय, पण मला मस्त मांडी घालता येते. म्हटलं व्हेरी गुड. म्हटलं तुम्ही इन्स्पिरेशन आहात बाकीच्या लोकांसाठी की हेही आपल्याला एवढा फरक आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपल्या हेल्थमध्ये दिसू शकतो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि डिसिप्लिननी. सो गुडघा दुखत असताना डिपेंड्स कशामुळे दुखतो आहे. तर इन्फेक्शन वगैरे असेल तर आम्ही ऑब्व्हियसली सांगतो की व्यायाम वगैरे शक्यतोवर टाळायचे. खूप सूज आहे, वाताचा खूप प्रभाव सांध्यावर येतो आहे, त्यावेळेस आम्ही सांगतो की सध्या आपण गुडघ्याला जरा आरामाची गरज आहे असं गुडघा सांगतो आहे तर आपण ऐकावं त्याचं. पण बेसिक जे नी पेन असतं आपलं डे टू डे लाईफमधलं होणारं, त्याच्यामध्ये व्यायामाने बऱ्यापैकी फरक पडतो. पहिले असं वाटेल की थोडं दुखतं आहे, पण इव्हेंच्युअली पेशंटलाच कळून जातं की आज मी व्यायाम केले तर बरं वाटतं आहे, आज मी व्यायाम नाही केले तर नाही बरं वाटत आहे. सो हे खूप चांगला फरक पेशंटच आम्हाला येऊ सांगतात. सो ह्याचा अर्थ की बेसिक नी पेनमध्ये आपण व्यायाम करायलाच पाहिजे. आता इंजुरी झाली असेल तर ऑब्व्हियसली फ्रॅक्चरमध्ये आपण फ्रॅक्चर झालेलं असताना करत नाही, पण बाकीचं लिगामेंट इंजुरी आहे किंवा पोस्ट ऑपरेटिव्हसुद्धा. लिगामेंट इंजुरीमध्ये जेव्हा जरी ऑपरेशन करणं ठरलं, मी करायचं नसेल तर व्यायाम तर गरजेचंच आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक प्रोटोकॉल्स आहेत, प्रोग्राम्स आहेत, सगळ्यात जास्त आपल्याला त्याच्या व्यायामामधून आउटपुट मिळायला त्या स्पेसिफिक इंजुरीसाठी. पण ऑपरेशन जरी करायचं असेल तरी त्याच्या अगोदर गुडघ्याची प्री कंडिशनिंग करण्यासाठी पण व्यायाम करणं गरजेचं असतं. सो त्या इंजुरीमध्ये सुद्धा आम्हाला व्यायाम करणं गरजेचं. जसं एक एक्झाम्पल दिलं, ACL इंजुरी ही खूप कॉमन आहे. सो त्याची जेव्हा सर्जरी मी ठरवतो तेव्हा त्याच्या अगोदर एव्हॅल्युएशन जे मी करतो तेव्हा गुडघ्याची ताकद किती आहे, मुवमेंट किती आहे, लवचिकता किती आहे, गुडघा आत्ता शांत आहे का आतमध्ये सूज आहे, आतमध्ये थोडं उलाढाल चालू आहे जॉईंट इश्यूजची, ते सगळं जजमेंट घेऊन आपण पहिले गुडघ्याला प्री कंडिशनिंग, प्री हॅबिलिटेशन करतो सर्जरीला साजेसं बनवण्यासाठी. मग त्या सर्जरीचा इफेक्ट येतो. ते नुसतं सर्जरी सांगितली आपण काहीच नाही करायचं सर्जरीपर्यंत, हे त्याचं उत्तर नसतं. ऑपरेशन कितीही चांगलं झालं तर व्यायाम जर नीट केले नाही तर मग ते आपल्याला तेवढा ऑप्टिमम रिझल्ट मिळत नाही, आणि मग दुर्दैवाने ऑपरेशन बदनाम होतं आणि ऑपरेशनची भीती वाटते. भीती ही पाहिजे, भीती तर आपल्याला कॉशन ही पाहिजे की ऑपरेशननंतर जो व्यायाम करायचा आहे तो मी टाळणार नाही, ही आपल्याला एक मनाला समजूत घालून द्यायला पाहिजे. सो येस, गुडघे दुखत असताना
काही कारणं सोडली तर बऱ्याच वेळेस व्यायाम हा गरजेचा असतो, पण तो प्रत्येक प्रकारचा व्यायाम नाही, त्याला ठरवलेले व्यायाम असतात, ते तज्ज्ञ हे आपल्याला सल्ला देतात. तुमचे गुडघे दुखत असतील आणि तुम्हाला व्यायाम किंवा रेग्युलर तुम्ही खूप फिटनेस फ्रीक आहात आणि व्यायाम करताच रोज, तर गुडघे दुखत असताना इट इज बेटर टू कन्सल्ट. हा, मी इनफॅक्ट तेच म्हणणार होते की मुळात ठरवायचं कसं, गुडघा दुखतोय तर मग व्यायाम करायचा की नाही, हे कसं काय होणार, कारण आधी त्याचा म्हणजे रूट कॉज आपल्याला कळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. जसं तुम्ही कोणत्या परक्या शहरात गेले, तुम्हाला एक डेस्टिनेशनला जायचं असेल तर तुम्ही कोणाला तरी विचारणार ना, का प्रत्येक गल्लीत जाऊन तुम्ही बघत जाणार की हां इथे पोचलो की नाही, तिथे पोचलो की नाही. तसं आहे, ज्यांची जी एक्सपर्टीज आहे त्यांना ते विचारा आणि नीट करा, म्हणजे वाढवा होणार नाही. सो माहिती असणं, तुम्हाला काय झालं याचं माहीत असणं हे महत्त्वाचं आहे. स्वतः सेल्फ मेडिकेशन करून स्वतः काहीतरी इन्फॉर्मेशन घेऊन, आता ह्या आजकालचा जमाना गुगल इन्फॉर्मेशनचं. सो आम्ही जेव्हा कोणी म्हणतं ना की आम्ही गुगलवर हे बघितलं आहे, गुगलवर ते बघितलं आहे, आम्ही एक काय म्हणतात, एक त्यांना वाक्य सांगतो की हे बघ, गुगलवर जे येतं ते इन्फॉर्मेशन आहे, ती नॉलेज नाही आहे. आणि इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये खूप मोठा अंतर असतं, जे आम्हाला 13 वर्षाच्या मेडिकल सायन्सच्या 13 वर्ष घालावी लागतात तेव्हा कळतं व्हॉट इज इन्फॉर्मेशन, व्हॉट इज नॉलेज. सो तुम्ही नॉलेज घ्या, तुम्हाला काय झालेलं आहे तज्ज्ञांकडून, आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. स्वतःच्या मनाने थोड्याचं मोठं करू नका. एक गुडघे किंवा ओव्हरऑल पायच म्हणजे की फुटवेअर जे आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचे शूज वापरता किंवा चपला वापरतात ह्याचा पण त्याच्याशी संबंध असतो असं वाचण्यात आलेलं आहे. कितपत खरं आहे हे? कारण हिल्स जे असतात, म्हणजे हिल्स म्हणजे ज्याला पेन्सिल हिल्स म्हणतात, तसे घालून खूप लोकांच्या मागे गुडघेदुखी लागते असं बघितलेलं असतं. तर ते कितपत आहे? आणि काहींचं असं आहे, याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की काहींच्या कदाचित तो प्रोफेशनचा भाग असू शकतो की हिल्स वापरणं त्यांना कंपल्सरी असतं, निदान दिवसातले काही तास तरी. तर ते निवडताना असं मग काही बघून घ्यायला पाहिजे का, की जसं आपण चपलेचा किंवा ह्याचा सोल बघतो, तर त्याची म्हणजे त्या दृष्टीने काय काय काळजी घेता येईल की गुडघे चांगले राहतील जेणेकरून? खूप चांगला प्रश्न आहे ताई, की फुटवेअरचा डेफिनेटली लॉजिकली जरी बघायला गेलं तरी फुटवेअरचा ऑब्व्हियसली फरक आपल्या पूर्ण पायावर पडणारच आहे, इन्क्लुडिंग कमरेवर. कारण की त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, तर बेसिकली शॉक ॲब्झॉर्बिंग एक कॉम्पोनंट पाहिजे. खूप कडक असतील तर ऑब्व्हियसली जो चालण्याचा वजनाचा जो शॉक येतो तो डेसिपेट होत नाही, तो परत रिफ्लेक्ट होतो जेव्हा हार्ड सरफेस असतो किंवा हार्ड फुटवेअर असतं. खूप फ्लॅट नको शक्यतोवर, कारण की काय आपल्या पायाला ही मुवमेंट करणं जी आहे ती महत्त्वाचं आहे. पाय फ्लॅट फूट अवॉइड करणं किंवा हा जो आर्च आहे आपला पावलाचा तो मेंटेन करण्यासाठी, तो नॅचरल आर्च असतो आणि तो मेंटेन करणं खूप महत्त्वाचं असतो. त्याच्यासाठी खूप फ्लॅट नको शक्यतोवर. आतल्या साईडला जर समजा तिथे उंचवटा असेल, ज्यांना फ्लॅट फूटचा किंवा ज्यांना ह्याचा त्रास असेल, तेव्हा आम्ही त्यांना एक्सपेरिमेंट करायला लावतो की हे घेऊन बघा, त्याच्याने आपल्या पायाचा जो ज्या भागावर वजन पडतं ते थोडं चेंज होतं आणि त्याच्यामुळे पूर्ण वरती म्हणजे अँकलवरती, आपल्या पायाच्या नळीवरती, गुडघ्यावरती, खुब्यावरती, कमरेवरती जो त्याचा रिव्हर्स इफेक्ट येतो तो बऱ्यापैकी पॉझिटिव्ह येतो. सो शॉक ॲब्झॉर्बिंग पॉवर पाहिजे. थोडं ज्यांना टाचेचा एस्पेशली इश्यू आहे, घोडशीर जिथे टाचेला अटॅच होते, बऱ्याच लोकांना इश्यू असतो, त्यांना आम्ही सांगतो उलट की थोडंसं उंचवटा असलेलं हिल वापरा. आता राहिला विषय पेन्सिल हिल्सचा. सो हे आपण लॉजिकलीच विचार करू शकतो की हे केवढं अननॅचरल पोझिशन आहे ती. तुम्ही लिटरली स्वतःला असं करून चालताय. सो तुमच्या पावलांवर, बोटांवर, पंजावर, घोट्यावरती सगळीकडेच त्याचं प्रेशर येणार आणि त्याच्यामुळे रिव्हर्स इफेक्टमुळे ते गुडघ्यांवरती पण येणार, सगळीकडेच येणार. आता ज्यांना गरजेचं आहे ते त्यांना करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक जेवढी हाईट कमी, जेवढा हा अँगल कमी, तेवढं जास्त चांगलं तुमच्यासाठी. जेवढी हाईट जी आहे म्हणजे त्या सोलची हाईट ती जेवढी कमी, तेवढं तुम्ही ग्राउंडच्या जवळ असतात. नाही तर तुम्ही काही व्हिडिओज पण बघितलेले असतील की रॅम्प वॉक करताना एकदम ट्विस्ट झालं आणि त्याच्याने बऱ्यापैकी सिरियस इंजुरीज होऊ शकतात.
सो ते एक काळजी घेऊ शकतो की आपण ह्या काही हाईट खूप ठेवायची नाही, बेस थोडा छोटा ठेवायचा, त्याच्याने त्यातल्या त्यात थोडं बरं असतं ते. दुसरी गोष्ट, आपण पूर्वी आपला जो फ्लोअर होता घरांचे ते सारवलेले असायचे. आजूबाजूला जेव्हा फिरायचे तेव्हा मळ्यात फिरायचे, मातीत फिरायचे, तेव्हा आपल्या पायाची नॅचरल मुवमेंट जी आहे ती चालायची. आपण काय केलेलं आहे की फ्लोअर हार्ड केलेले आहेत, पण ती जी सवय बिना चपलेचं चालायची घरामध्ये ती तशीच ठेवलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना फ्लॅट फूट हा इश्यू यायला लागलेला आहे. बऱ्याच लोकांना पायदुखी, गुडघेदुखी व्हायचा इश्यू यायला लागलेला आहे. सो आमचा सल्ला असतो नरम स्पंजची चप्पल ही वापरायची घरामध्ये पण. सो त्याच्याने ॲटलिस्ट आपण एक सरफेस तरी बॉडीला साजेसं बनव. हार्ड फ्लोअर तर चेंज नाही करू शकत, तर ॲटलिस्ट हे तरी चेंज करावं. इवन रनिंग करताना किंवा व्यायाम करताना, चालताना जिथे तुम्ही जाता तिथे शक्यतो खूप हार्ड फ्लोरिंग नको. जॉगिंग ट्रॅकवर जेव्हा जातो तेव्हा माती असते, मातीला नॅचरल शॉक ॲब्झॉर्बिंग पॉवर आहे जी कॉन्क्रीट किंवा टार रोडला नाही आहे. सो ते छोटे छोटे आपण जर कुठे पिक करत गेलो की आपण कुठे काय करायचं, तर त्याचा एक इफेक्ट आपल्याला ॲडिशनल जाणवू शकतो. सो फुटवेअर डेफिनेटली महत्त्वाचंच आहे हे करण्यासाठी, गुडघ्यांच्याही हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात घरात शक्यतो थोड्याशा मऊ असं हे वापरा चपला. दुसरं म्हणजे ज्या तुमच्या नॉर्मल चपला, ज्यांना हिल्स वापरायच्या नाहीत किंवा ज्यांना गरजेचं नाहीये ते, त्यांनी चपला वापरताना थोड्याशा उंच, टाचेच्या साईडला थोडी उंच, हा थोड्याशा जाडसर आणि चांगला सोल हो. अशा बघून घ्या. हो. आणि शक्य असेल तिथे जर तुम्हाला पर्याय असेल की कॉन्क्रीट आणि माती किंवा हो. नॉर्मल, हे तर मातीवरनं चालणं प्रिफर करा ॲब्सोल्युट कधी पण. Yes. हे थोडंसं तुमचं वेअर अँड टेअर कमी होईल. कमी हो. ओके. आणि टाचदुखी असेल तर त्याचा पण इम्पॅक्ट होतो ना ह्या सगळ्या, म्हणजे टाचदुखीमुळे गुडघेदुखी किंवा गुडघेदुखीमुळे वरती कंबरदुखी, ते सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. एक दुखायला लागलं की दुसरं ऑब्व्हियसली कॉम्पन्सेट करायला जातं, आणि जेव्हा ते एक ओव्हरटाईम केलेल्या एम्प्लॉईसारखं आहे. एकाचं काम दुसरा जेव्हा करायला लागतो तेव्हा एका मर्यादेपुढे तेव्हा त्यालाही कंटाळा येतो, तोही जबाब द्यायला लागतो, तसं येते. सो प्रत्येकाने त्याचं काम केलं तर बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम्स येत नाही, पण कॉम्पन्सेट करायला गेलं एक जॉईंट दुसऱ्याला की होतोच त्रास. तुम्ही आता जे म्हणालात की घरात शक्यतो चपला घाला, तर मग त्या केसमध्ये फ्लॅट असलेल्या जर वापरल्या तर त्यांनी पण प्रॉब्लेम येऊ शकतो. जाडीसनी नरम, म्हणजे इट शुड बी सॉफ्ट, थोडं मऊ पाहिजे. स्पंजचं असलेलं बेटर, म्हणजे शॉक ॲब्झॉर्बिंग राहतं. दोन्ही सरफेस हार्ड राहत नाही, म्हणजे जिथे आपण पाय ठेवतो ती जमीन पण हार्ड आणि चप्पल पण हार्ड, हे शक्यतो हे राहत नाही. मध्ये एक पायामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक शॉक ॲब्झॉर्बिंग इफेक्ट येऊन जातो. आता कम्प्लीट फ्लॅट पाहिजे का, तर थोडा त्याच्यामध्ये सपोर्ट असेल ना आपल्याला पायाच्या आर्चला, तर खूप बरं असतं, ज्याच्याने ताण येत नाही. चालण्यामुळे आपले पाय जे दुखतात, पाऊलं दुखतात, ते शक्यतोवर होत नाही. आणि काय थोडं टाचेस, थोडं अगदी मामूली उंचवटा जर असेल टाचेच्या साईडला, तर त्याच्याने आपल्या घोडशिरेवरती जो ताण येतो चालायचा, तो थोडा कमी होऊन जातो, असा अनुभव आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 2 गोष्टी आहेत ज्या गुडघ्यावर जास्त ताण देतात. लवचिकही ठेवतात, पण जेव्हा एका मर्यादेपुढे गुडघे जेव्हा थोडे एज झालेले असतात तेव्हा ते नसतात करायचे. ते म्हणजे एक म्हणजे जमिनीवर लवणीचं काम म्हणतो गावाकडे. लवणीचं म्हणजे स्क्वॉटिंग करून बसणं, जमिनीवर बसणं 2 पायांवरती, त्याच्याने गुडघ्यांवर बऱ्यापैकी ताण येतो. आणि दुसरी गोष्ट मांडी घालणं.